नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं ज्ञानदारावर. तर मित्रांनो, नांदेड जीएमसीमध्ये जसं की आपण पाहिलं की मागील 6 महिन्याच्या ज्या चालू घडामोडी आहेत, त्यावर प्रश्न जास्त विचारले गेलेले होते. त्या अनुषंगानेच आपण 6 महिन्याच्या मागील चालू घडामोडी जे आहेत ते कव्हर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्याचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेली आहेत. तर मित्रांनो, फेब्रुवारी असेल, मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, जून आणि जुलै या संपूर्ण महिन्याच्या ज्या काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, याचे व्हिडिओ तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. त्याचं PDF तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन डाउनलोड करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपला चालू घडामोडी जानेवारी महिन्याच्या या संपूर्ण चालू घडामोडी आहेत. प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे, GDPच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे स्वीडन. हा देश आपल्या GDPच्या जेवढा काही सर्वाधिक वाटा जर आपण म्हटलं तर हा शिक्षणावर खर्च करत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, जानेवारी 2025 GSLV प्रक्षेपकाचे श्रीहरिकोटा येथून कितवे उड्डाण होणार आहे? योग्य उत्तर आहे 100वे उड्डाण हे GSLVचे असणार आहे. हे झालेलं आहे, 100वे उड्डाण कंप्लीट झालेलं आहे. जानेवारीच्या चालू घडामोडी या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली? योग्य उत्तर आहे कोल्हापूर. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा ज्या आहेत त्या भरवण्यात आलेल्या होत्या, या संपन्न झालेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, कोणत्या राज्याच्या सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजना शुभारंभ केला आहे? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या राज्याच्या किंवा या केंद्रशासित प्रदेशाच्या. त्यानंतर बघा, पुढे एक आपण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कव्हर केलेला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झालेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. महत्त्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे, डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या CEO पदी कोणाची निवड झाली? योग्य उत्तर आहे रजत वर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण, नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला? योग्य उत्तर आहे अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो, देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे तमिळनाडू या राज्यामध्ये पहिल्या ग्लास ब्रिजचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. काचेच्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आपण या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे किंवा झालेली आहे? तर भारतामध्ये ही जी समिट आहे ही आयोजित करण्यात आलेली होती. 2025ची कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी ही समिट जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र सरकार हे वाचन संस्कृती उपक्रम राबवणार आहे. मग कोणत्या कार्यकाळामध्ये राबवणार आहे असा जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला तर 1 ते 15 जानेवारी या दरम्यान हा जो काही वाचन संस्कृती उपक्रम आहे हा महाराष्ट्र राज्य सरकारकडून या ठिकाणी राबवला जाणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण, CRPFच्या महानिर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे वितुल कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. मित्रांनो, परीक्षेला जाण्याआधी या प्रश्नाचं परत एकदा तुम्हाला चेक करून जायचं आहे, व्हेरीफाय करून जायचं आहे. सध्या हेच आहेत की अजून काही याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत? त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे, डिसेंबर महिन्यात देशाचे GST कर संकलन किती लाख कोटीवर पोहोचले होते? योग्य उत्तर आहे 1.77. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कार्यालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण हरित वायू उत्सर्जनात किती टक्के घट झाली आहे? योग्य उत्तर आहे 7.93%. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे आपला, कोणत्या वर्षानंतर 2024 हे भारतातील सर्वात उष्ण वर्ष ठरलेले आहे? तर बघा मित्रांनो, 1901 यानंतर भारतामध्ये 2024 या वर्षाचा जर विचार केला तर 1901 नंतरचं 2024 हे वर्ष सर्वाधिक उष्णतेचं वर्ष म्हणून या ठिकाणी पाहिलं जात आहे.
त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे आपला, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला? योग्य उत्तर आहे मिशन मौसम. या उपक्रमाचा शुभारंभ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे. याच्यावर परत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणाच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे, तर मग त्यामध्ये तुम्हाला नरेंद्र मोदी यांचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस साजरा केला जातो. तर यावर्षी जो सेना दिवस झाला हा कितवा सेना दिवस होता असा जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर यावर्षीचा सेना दिवस हा 77वा सेना दिवस साजरा करण्यात आलेला आहे भारतीय सेनेकडून. यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला, ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय लष्कराची स्थापना कोणत्या साली केली होती? योग्य उत्तर आहे 1776 मध्ये भारतीय लष्कराची स्थापना या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीकडून करण्यात आलेली होती. प्रश्न पुढचा असणार आहे आपला, टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025च्या अहवालानुसार वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात स्लो शहर कोणते आहे? तर बघा योग्य उत्तर आहे बारांक्विला हे शहर जे आहे वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात स्लो शहर मानलं जातं. या ठिकाणी टॉम ट्रॅफिक या इंडेक्स याच्या 2025च्या अहवालानुसार हा जो काही अहवाल आहे समोर आलेला आहे, ही जी माहिती आहे समोर या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, जगात हळद उत्पादन, व्यापार व निर्यातीमध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे? तर योग्य उत्तर आहे बघा भारत हा जो देश आहे जगातील हळद उत्पादन करणे, त्याचा वापर करणे आणि निर्यात यामध्ये अव्वल स्थानी असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. जगातील एकूण हळद उत्पादनापैकी भारतामध्ये 80% हळदीचं जे उत्पादन आहे ते या ठिकाणी केलं जात असतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, अखिल मराठा फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे 2015 या वर्षी अखिल भारतीय मराठा फेडरेशनची या ठिकाणी स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये काही चेंजेस असू शकतात, तर तुम्हाला परीक्षेला जाण्याआधी हे पाहून जायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस जर असतील तर ते तुम्हाला अपडेट घेऊन त्या ठिकाणी परीक्षेला जायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, जगातील अत्यंत गरीब देशामध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? योग्य उत्तर आहे दक्षिण सुदान हा जो देश आहे जगातील अत्यंत गरीब देशाच्या स्थानामध्ये 1 नंबरला किंवा पहिल्या क्रमांकावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मित्रांनो या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे, मनुष्यबळ सल्लागार संस्था मर्सरच्या अंदाजानुसार 2025 मध्ये किती टक्के वेतन वाढ कर्मचाऱ्यांना देण्याचा अंदाज आहे? योग्य उत्तर आहे 9.4% एवढं. तर 2020 मध्ये 8% वेतनवाढ देण्यात आलेली होती. तर हे जे काही जानेवारी महिन्याच्या चालू घडामोडी आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. आणखीनही बरेचसे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहोत. फेब्रुवारी ते जुलैपर्यंतच्या सर्व चालू घडामोडीचे व्हिडिओ तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, ज्याने या GMC भरतीचा संभाजीनगर GMC भरतीचा फॉर्म भरलेला आहे. तुमच्यासाठी महत्त्वाची या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. परीक्षेमध्ये याच्यातून तुम्हाला या ठिकाणी प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकतात. सोबतच आपण सामान्य ज्ञान विषयावरील सर्व प्रश्नोत्तरे कव्हर करणार आहोत. त्याचाही व्हिडिओ लवकरच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.